आळूची वडी तर आपण सगळेच करतो, पण या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. थोडी वेगळी आहे, पण चवीला खूप भारी लागते आणि अतिशय कमी वेळामध्ये होते. चला तर मग सुरुवात करूया. बऱ्याच वेळा काय होतं, आळूची पानं आणतो आणि आपण खूप छान मस्तपैकी मसाला लावून त्याची वडी बनवतो, पण ती खाल्ल्यानंतर घशात खूप तडतड होते. त्यासाठी माझ्याकडे एक ट्रिक आहे. बाजारातून आळूची पानं आणायच्या आधी आपण त्याचे देठ चेक करायचे. त्याचे देठ हिरवट चॉकलेटी असले पाहिजे, ना की काळपट चॉकलेटी. तुम्ही इथं पाहू शकता, हिरवट चॉकलेटी असलेले देठ ना जास्त तडतड करत नाही, पण जर आपण काळपट चॉकलेटी जर देठ असलेले पानं आणले ना तर ते घशात खूप तडतड करतात. इथे मी 10 ते 12 पानं स्वच्छ धुवून त्याचे देठ कापून असा रोल केलेला आहे आणि ते बारीक बारीक असे कट केलेले आहेत. आता आपण या वडीसाठी लागणारा मसाला तयार करून घेऊया. एका मिक्सरच्या भांड्यात हिरव्या मिरच्या, आलं, खूप सारी कोथिंबीर, लसणाच्या पाकळ्या, ओवा, जिरं, थोडी बडीशेप आणि थोडंसं मीठ हे टाकून आपण चांगलं बारीक वाटण तयार करून घेऊया. गरज पडली तर थोडंसं पाणी टाकून वाटण तयार करून घेऊ. आता कट केलेली आळू आपण एका खोलगट भांड्यात घेऊया. त्यामध्ये डाळीचं पीठ, एक छोटा चमचा हळद, एक छोटा चमचा धने पावडर आणि तयार केलेला मसाला आणि मेन म्हणजे चिंच गुळाचं पाणी, एक पोह्याचा चमचा तीळ आणि चवीनुसार मीठ. इथे लक्षात ठेवा, आपण मसाल्यामध्ये थोडंसं मीठ वापरलेलं आहे, त्यामुळे मीठ आपण त्या अंदाजाने वापरायचे. आणि मसाला बारीक करताना पाणी आणि चिंच गुळाचा थोडासा ओलावा होता, त्याच पाण्यामध्ये इथं आपला गोळा बनलेला आहे, त्यामुळे आपण एक्स्ट्रा काही पाणी वापरलेलं नाही आहे. इथं कोथिंबीर वडी करताना आपण ज्या पद्धतीने पीठ मळतो आणि ज्या पद्धतीने गोळे बनवतो ना, सेम त्याच पद्धतीने इथे आपण गोळे बनवून वाफवायला ठेवलेले आहे. साधारण 15 ते 20 मिनटं वाफवून झाल्यानंतर ती वडी आपण इथं थंड करून घेऊया आणि सेम कोथिंबीर वडीसारखीच कट करून घ्यायची. आता आळू वडी आपल्याला इथं डीप फ्राय करून घ्यायची नाही, तर शॅलो फ्राय करून घ्यायची आहे. एका तव्यामध्ये तेल घ्या आणि त्यात तेलामध्ये सर्व वड्या एक साईडनी छान खरपूस अशा शेकून घ्या. एक साईड चांगली खरपूस झाल्यानंतर त्या वड्या आपण पलटून घ्या. तुम्ही इथं पाहू शकता, वड्या इथं किती छान खरपूस शेकल्या गेलेल्या आहेत. तर अशी ही झटपट, खुसखुशीत आणि खूप खूप टेस्टी लागणारी आळूच्या पानाची वडी थोडी वेगळ्या पद्धतीने केलेली आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.